येस. नमस्कार सर्वांचं. या प्राणायाम श्वसन संस्था मजबूतीचे उपाय या शिबिरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. जसे की आपण जाणता 21 जून हा इंटरनॅशनल योग दिवस आहे. तर हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशानं स्टे हेल्दी याच्या माध्यमातून 1 मे पासून स्टे हेल्दी टीम ही रेग्युलर योग प्रॅक्टिस स्वास्थ्य जागृती सेशन घेत आहे. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर योगेश. मी एक नॅचरोपॅथी योगा फिजिशियन आहे. गेली 5 वर्ष या इंडियन मेडिसिन सिस्टम फील्डमध्ये मी कार्यरत आहे. जीवनशैली संबंधित जे आजार आहेत, साथीपासून कॅन्सरपर्यंतचे आजार आहेत, अशा मध्ये 3000 पेक्षा जास्त पेशंट माझ्याकडून हाताळले गेलेले आहेत. आज आपण पाहत आहात की कोरोनासारखी एक भयानक पॅन्डेमिक स्थिती भारतामध्ये उत्पन्न झालेली आहे. याला आपण सर्व फेस करत आहात. तर या घटनेमध्ये लगातार 1 वर्ष आपण या घटनेला फेस करत आहोत. अशामध्ये निसर्ग आपल्याला काहीतरी संकेत देत आहे. जसं की आपण पाहत आहात, लोक आज स्वास्थ्याविषयी जागृत होत चाललेले आहेत. लोकांची निरोगी राहण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते वाढलेले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जर कम्पेअर केलं आणि आतामध्ये यामध्ये कम्पेअर केलं तर लोक निरोगी राहण्यासाठी फर्स्ट प्रिफरन्स देत आहेत. तर या घडीला फेस करण्यासाठी आपली आता शारीरिक मानसिक स्थिती मजबूत असणं गरजेचं आहे. कोविड-19च्या इन्फेक्शन पासून आपण स्वतःला वाचवण्यासाठी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आपलं स्वास्थ्य स्थिर व सक्षम असणं गरजेचं आहे. आपण पाहत आहात आपली जी आधुनिक जीवनशैली जी बनलेली आहे त्याच्यामध्ये जंक फूड आहे, तणाव राहतो, नकारात्मक राहतो. तर याचा परिणाम जो आहे आपल्या शरीरावर होत आहे. त्यामुळे जो आपलं शरीर, मन, बुद्धी जे आहे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक असंतुलनाची अवस्था निर्माण झालेली आहे. तर अशा संतुलनासाठी एक शरीर शुद्धी होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पाहता की शरीर शुद्धी होते तेव्हा आपल्याला किती स्वस्थ व हलकं वाटतं. आणि अशा शरीर शुद्धीसाठी योग निसर्गोपचार हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. तर हा योग निसर्गोपचार हा फक्त एक प्रॅक्टिस नाही आहे, तर हे एक जीवनशैली आहे. स्वास्थ्यदायी जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्याचा परिणाम आपला फक्त शारीरिक भागावर होत नाहीये, तर मानवाच्या 5ही भागावर होतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक 5ही भागावर आपल्याला स्वास्थ्य मिळण्यासाठी योग निसर्गोपचार आपल्याला मदत करतो. योगा ही एक उत्तम जीवनशैली आहे. योगामुळे आपली आंतरिक शक्ती मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मानसिक शांती, स्थिरता, शारीरिक शक्ती प्राप्त होते. ज्याच्या माध्यमानं आपण या कोरोनासारख्या पॅन्डेमिक स्थितीतून सुद्धा आपण सहजतेनं बाहेर पडू. तर आज हे जे सेशन सुरू होत आहेत, या सेशनमध्ये आपण योगाविषयी तर माहिती घेणारच आहोत. सोबत योग्य आहार, उत्तम जीवनशैली, निसर्गोपचार, संयुक्त उपचार पद्धती याविषयी आपण सुद्धा माहिती घेणार आहोत. हे जे सेशन होत आहेत, हे सेशन रोज सकाळी 7 वाजता होतील. 40 मिनिटाचं सेशन असेल. त्याच्यामध्ये आपण 2 पार्ट केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपण श्वसन संस्था कशी कार्य करते, त्याची रचना काय आहे, कफ होण्याचे कारण काय आहेत, निसर्गोपचार योग पद्धती याच्यावर कशा प्रकारे कार्य करतं, निसर्गोपचार योगा जे कफ दोष शरीरामध्ये निर्माण होतो तो संतुलित करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करतो हे आपण पहिल्या पार्टमध्ये आपण समजून घेणार आहोत. दुसऱ्या पार्टमध्ये आपण योग्य पद्धतीने योगा करावा, कसा करावा, योग्य पद्धतीने आसन, योग्य पद्धतीने प्राणायाम किंवा काही क्रिया करून घेतल्या जातात आपल्या श्वसन संस्थेच्या मजबूतीसाठी, त्या क्रिया किंवा रिलॅक्सेशन टेक्निक हे योग्य पद्धतीने कसं केलं जातं हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. हे सेशन फक्त 40 मिनिटाचंच आहे. याची लिंक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर डेली पाठवली जाईल. ऑनलाईन सेशन आहे, इंटरनेटचा इश्यू राहू शकतो, त्याबद्दल आपली काही गैरसोय होत असेल तर कृपया माफी असावी. कृपया सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापला माईक जो आहे तो म्यूट करून ठेवा, जेणेकरून सर्वांना माझा आवाज सहजतेपर्यंत पोहोचावा. चला तर मग आपण या सेशनची सुरुवात करूया. सर्वप्रथम माझा आवाज सगळ्यांच्यापर्यंत पोहोचत आहे? आवाज पोहोचत असेल तर कृपया चॅट बॉक्समध्ये येस असं लिहावे. येस, धन्यवाद. तर आजचा पहिला दिवस आहे. तर या टोटल शिबिरामध्ये आपण पाहाल 2 पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये श्वसन संस्था कशी कार्य करते, कफ होण्याचे कारण काय आहेत, त्याच्यावर उपाय काय आहेत, निसर्गोपचार, योग निसर्गोपचार, संयुक्त उपचार पद्धती श्वसन संस्था मजबूतीसाठी कशी कार्य करते हे आपण पाहणार आहोत. दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याचा प्रॅक्टिकल पार्ट पाहणार आहोत. योगा, क्रिया, प्राणायाम योग्य पद्धतीने कसे करावे याचं प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्वसन संस्था याची रचना पाहून घेऊ. तर श्वसन संस्थेची सुरुवात जी आहे आपल्या नाकापासून होते. इथे आपण पाहू शकाल नाकामधून जो आपण श्वास घेतो तो फुफ्फुसापर्यंत श्वसन नलिकेमार्फत जात असतो. गळ्याच्या भागातून 2 डिवाइड होतात. एक पाईप जी जाते आपल्या अन्ननलिकेमध्ये जाते, जठरामध्ये जाते, अन्न आपण जे खातो ते पोहोचवण्यासाठी. दुसरी जी पाईप आहे, ज्या पाईप मधून श्वसन नलिकेमार्फत आपण जी हवा घेत असतो ती हवा आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत असते. हा जो भाग आहे ज्याला गळा असं म्हणतात किंवा इपिग्लॉटिस असं म्हणतात, जिथं आवाज सुद्धा प्रोड्यूस होत असतो. आपण नाकामधून किंवा तोंडामधून जी हवा घेत असतो त्या हवेच्या माध्यमातून इथं आवाज प्रोड्यूस होण्यासाठी मदत होत असते. ही जी हवा आहे श्वसन नलिकेमार्फत, श्वसन नलिका 2 भागामध्ये डिवाइड होते.
दोन्ही फुफ्फुसामध्ये जाते, उजव्या बाजूला डाव्या बाजूला. आपण पाहाल की उजव्या बाजूला फुफ्फुसाचे 3 भाग केले जातात, डाव्या बाजूला त्याचे 2 भाग राहतात. फुफ्फुसाचा सर्वात महत्त्वाचा जो भाग राहतो त्याच्यामध्ये जो सर्वात शेवटचा छोटा भाग राहतो तो जसा फुगे असतात त्या फुग्याप्रमाणे गोलाकार भाग राहत असतो. त्या गोलाकार भागावर रक्तवाहिन्या जोडल्या गेलेल्या असतात. ह्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, काही रक्तवाहिन्या हृदयामधून येतात आणि त्या परत पुन्हा हृदयामध्ये परत जात असतात. जसं या अल्व्हेओलायमध्ये गॅसेस एक्सचेंज होत असतात. आपण जो ऑक्सिजन घेतो, हवा घेतो, तो हवा या अल्व्हेओलायमधून रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्तामध्ये जो काही आपल्या चयापचयाच्या क्रियामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज झालेला असतो, जो शरीराचा वेस्ट मटेरियल आहे, चयापचयाची क्रिया आपल्या लिव्हरमध्ये होत असते, आपल्या मसल्समध्ये होत असते. त्या मसल्समधून हा कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर फेकला जात असतो. ऊर्जा निर्माण केल्यानंतर हा गॅस बाहेर फेकला जात असतो. हा गॅस या जेव्हा आपण श्वास घेत असतो, श्वास सोडत असतो, त्याच्यामध्ये हा जो गॅस आहे हा ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला जातो आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड या पुन्हा एकदा फुफ्फुसामध्ये या अल्व्हेओलाई मार्फत येतो आणि तो बाहेर फेकला जात असतो. तर इथं आपण पाहाल, जेव्हा आपण श्वास घेत असतो तर श्वास घेण्यासाठी डायफ्राम नावाची एक मसल असते, जी सर्वात महत्त्वाची मसल असते. श्वास घेण्यासाठी, श्वास सोडण्यासाठी मदत करत असते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ती छाती अशा पद्धतीने पूर्ण भरली जाते आणि श्वास जेव्हा सोडत असतो तेव्हा ती छाती फुफ्फुसाचा भाग पूर्णतः आकुंचित होत असतो. तर हे करण्यासाठी आपले डायफ्राम मसल्स मजबूत असणं गरजेचं आहे. आपण रचना ही का पाहत आहोत? रचना पाहण्याचा उद्देशच हा आहे की जेणेकरून आपल्याला ॲबनॉर्मल कंडिशन समजाव्यात, नॉर्मल कंडिशन समजाव्यात. दोन्ही गोष्टीमध्ये जर कंपॅरिझन झालं तर आपल्याला जागरूकता वाढते. काही आजार होण्यापूर्वीच काय करायला हवं याचा आपल्याला विचार यावे लागतात, जेव्हा आपल्याला एक नॉर्मल रचना आपण समजून घेतो. छातीचा जो पिंजरा आहे, ज्याला आपण बरकड्या म्हणतात, रिप्स म्हणतात, ह्या रिप्स मध्ये ही फुफ्फुस बसवलेले असतात. ही फुफ्फुस या रिप्स मध्ये बसवल्यामुळे श्वसन संस्थेचे कार्य योग्य पद्धतीने होत असतं. ही जी फुफ्फुस आहेत याची इतकी क्षमता आहे की जर बरकड्या जर नसत्या, ह्या रिप्स जर नसत्या, तर आपली जी फुफ्फुस आहे त्या पूर्ण क्षमतेने बाहेर येऊ शकतात. जवळजवळ बाहेर 1 फूट इतकं अंतर बाहेर येऊ शकतात, इतकी त्याची कपॅसिटी राहत असते. तर अशा पद्धतीने संरक्षणासाठी या बरकड्यांमध्ये फुफ्फुस बसवलेले असतात, ज्याच्या दोन्ही फुफ्फुसामध्ये हृदय सुद्धा बसवलेला असतं. तरी श्वास घेण्यासाठी काही मसल्सची सुद्धा आवश्यकता असते. जसं आपण पाहाल की श्वास घेण्यासाठी ह्या ज्या रिप्स बसवलेल्या आहेत, या रिप्सवर काही मसल्स बसवलेले असतात, ज्याला इन्स्पिरेटरी मसल्स किंवा एक्सपिरेटरी मसल्स असं म्हणतात. श्वास घेण्यासाठी काही मसल्स मदत करत असतात, श्वास सोडण्यासाठी काही मसल्स मदत करत असतात. तर या मसलची सुद्धा ताकद वाढणं गरजेचं असतं. काही लोकांमध्ये पाहाल ज्यांना धाप लागते, जसं काही लोकांचं वजन जास्त असतं, 100 किलोपेक्षा जास्त वजन असतं, अशा लोकांना थोडं जरी अंतर चाललं तरी धाप लागत असते. याचं कारण काय असतं? कारण त्यांचा या ज्या मसल्स आहेत त्या मसल्स वीक झालेल्या असतात. आणि जे लोक पाहतात जे रुटीनली प्राणायाम प्रॅक्टिस करतात, जे रुटीनली फिजिकली ऍक्टिव्ह आहेत, अशा लोकांना धाप लागत नाही. का धाप लागत नाही? कारण यांच्या या श्वास घेणाऱ्या, श्वास सोडणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्यांची ताकद मजबूत असते. तर याच्यासाठी योग प्राणायाम करणं आवश्यक मानलं जातं. जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा श्वास घेत असताना ज्या या रिप्स बसवलेल्या आहेत, या रिप्स ज्या आहेत, या आपला जो मणका आहे, या मणक्यापासून छातीवर एक स्टर्नम नावाचं बोन राहतं, या बोन्स मध्ये या रिप्स बसवलेल्या असतात. आणि या रिप्सची मुवमेंट जी आहे, या बरकड्या ज्या आहेत, या बरकड्याची मुवमेंट जसं बारडीचं हँडल असतं, हँडल ज्या पद्धतीने वर खाली होत असतं, त्याच पद्धतीने जेव्हा आपण श्वास घेत असतो, श्वास सोडत असतो, त्या पद्धतीने या बरकड्यांची मुवमेंट होत असते. आणि ही मुवमेंट होण्यासाठी या मसलची आवश्यकता असते. या मसलच्या माध्यमातूनच या मुवमेंट्स होत असतात. जितकं आपण दीर्घ श्वास घेऊ, दीर्घ श्वास सोडू, तितकं ही मुवमेंट होत असते. आता आपण जो रुटीन श्वास घेतो, नॉर्मली 1 मिनिटाला आपण जो श्वास घेतो, तो 1 मिनिटाचा श्वास जो आहे तो 12 ते 16 वेळा होत असतो. नॉर्मल व्यक्तीचं जर आपण पाहाल तर नॉर्मल व्यक्ती एका मिनिटामध्ये 12 ते 16 वेळा दीर्घ श्वास घेत असतो. जसं एक राऊंड, याचा अर्थ आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, हा एक राऊंड झाला. असे 12 ते 16 राऊंड होत असतात. ज्यांना फुफ्फुसाचे आजार राहतात किंवा फुफ्फुसाचे काही इन्फेक्शन होतात, अस्थमा होतो, दमा होतो, अशा लोकांमध्ये हा रेस्पिरेटरी रेट वाढला जातो. 20 पेक्षा जास्त जातो. 20 पर्यंत जरी राहिला तरी हा सेशन आपला हा रेट जो आहे तो नॉर्मल मानला जातो. श्वास घेण्याचा जो दर आहे तो नॉर्मल मानला जातो. जितका रेट स्लो राहतो तितकं आपलं लाईफ स्पॅन जास्त राहत असतं. आपण पाहाल की कासव जे आहे जास्तीत जास्त काळ जगतं, ते सर्वात जास्त लाईफ स्पॅन कासवाचा राहतो. का राहतो? कारण त्याची श्वास घेण्याची पद्धत जर पाहिली, ती श्वास घेण्याची पद्धत खूप स्लो आहे आणि खूप दीर्घ आहे. जे व्यक्ती खूप स्लो आणि दीर्घ श्वास घेतात त्यांचं लाईफ स्पॅन जास्त असतं, कारण त्यांच्यामध्ये प्राण जो आहे शरीरामध्ये भरपूर राहतो. ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे, आपण ऑक्सिमीटर थ्रू चेक करतो, ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण मात्रामध्ये असतं. आपण जो श्वास घेतो, जी हवा आपल्या नाकामधून आत येत राहते, ती जवळजवळ एका मिनिटाला 500 ml एअर आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत असते. एका मिनिटाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 6 लिटर हवा आपल्या फुफ्फुसामधून आत बाहेर करत असते. अशा पद्धतीने पाहिला तर दिवसभरामध्ये जवळजवळ 8 ते 10 लिटर या हवेची गरज असते. तितका ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये आपण पाहाल की 70% जी हवा आहे आपल्या आत जो आल्वेला असतो, फुफ्फुसाचा आपण शेवटचा भाग जो पाहिला, तर याच्यामध्ये जवळजवळ 70%च हवा इथपर्यंत पोहोचत असते. गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्यासाठी जो आपण श्वास घेतो त्यातला 70% भाग या गॅसेस एक्सचेंज पर्यंत पोहोचत असतो. 30% जो भाग आहे आपल्या या श्वसन नलिकेचा जो भाग आहे, नाकापासून या फुफ्फुसापर्यंत जी पाईप आहे, या पाईपमध्ये 30% हवा राहत असते. त्यामुळे जो दीर्घ श्वास घेतात त्यांनाच मॅक्झिमम आपल्याला ऑक्सिजन पोहोचत असतो. हे चेक करण्यासाठी स्पायरोमीटर नावाचं एक असं इन्स्ट्रुमेंट असतं. हे इन्स्ट्रुमेंट सिंपल मेकॅनिझम आहे. जसं तोंडातून हवा ब्लो केली जाते आणि हे 3 बॉल जे बसवले असतात, 3 बॉल जितकं मॅक्झिमम उंच जातात तितके त्याची कपॅसिटी जास्त आहे असं समजलं जात असतं. तर अशा माध्यमातून फुफ्फुसाचे रोग डायग्नोज करण्याचा प्रयत्न केला जात असतो. हा जो आपण आता श्वास घेतो, हा ऑक्सिजन घेतो, हा ऑक्सिजन एक्झॅक्टली जातो कुठं, याचं शरीरामध्ये फंक्शन काय राहतं? तर जो आपण श्वास घेतो तो
ऑक्सिजन जो आहे तो आपण जसं पाहिलं की रक्तामध्ये मिक्स होतो, तर रक्तामध्ये या लाल पेशी ज्या असतात त्या लाल पेशीमध्ये हा ऑक्सिजन मिक्स होतो या लाल पेशीच्या माध्यमातून. तर लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचा जो घटक असतो, काही लोकांना पहा ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना सुद्धा श्वास घेण्याचा त्रास राहत असतो, त्यांना सुद्धा लवकर धाप लागत असते. का धाप लागत असते? कारण हिमोग्लोबिनचं फंक्शन राहतं या ऑक्सिजनला आपल्या सोबत घेऊन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवायचं. आणि प्रत्येक पेशीमध्ये पाहाल ऑक्सिजनची आवश्यकता का असते? कोणतीही वस्तू जर तुम्हाला पेटवायची असेल तर तिथे ऑक्सिजनची आवश्यकता असते. विदाऊट ऑक्सिजन कोणतीही वस्तू पेटत नाहीये. त्याच पद्धतीने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करायची असेल, काही लोक म्हणतात मी भरपूर खातो पण तरी सुद्धा मला विकनेस जाणवतो. का विकनेस जाणवतो? कारण ते योग्य पद्धतीने ऑक्सिजन घेत नसतात, योग्य पद्धतीने जो श्वास घ्यायला पाहिजे तो श्वास घेतला जात नसतो, त्यामुळे त्यांना विकनेस जाणवतो. तुम्ही खाता भरपूर पण तुमची जी प्राण एनर्जी आहे ती कमी राहते. का राहते? सायन्स काय सांगतं? कारण त्या प्रत्येक पेशीपर्यंत तो ऑक्सिजन जो आहे 8 ते 10 लिटर दिवसभरामध्ये जो ऑक्सिजन आहे तो पोहोचणं गरजेचं असतं. या हिमोग्लोबिनच्या माध्यमातून तो ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असतो. त्यासाठी योग प्राणायामचं महत्व यासाठी सांगितलं जात असतं की हा ऑक्सिजन सॅच्युरेशन योग्य मात्रामध्ये शरीरामध्ये राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण एनर्जेटिक नेहमी फील राहावं. तर या श्वसन संस्थेचं नियंत्रण कसं होतं? निसर्गाने ही खूप सुंदर रचना केलेली आहे. शरीरामध्ये 2 कंट्रोल व्यवस्था राहतात, ज्याच्यामध्ये एक ऐच्छिक कंट्रोल राहते. मानवाच्या हातामध्ये काय दिलेलं आहे? जसं आपण हात वर उचलतो, हात खाली घेतो, जिभेने आपल्याला बोलता येतं, डोळ्याने आपल्याला पाहता येतं, चालता येतं. तर हे ऐच्छिक पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो. पण शरीरामध्ये अशा काही ऑर्गन्स आहेत जे अनैच्छिक पद्धतीनं ऑटोनॉमिक स्वयंचलित कंट्रोल केले जात आहेत. जसं ही रेस्पिरेटरी संस्था जी आहे, श्वसन संस्था जी आहे, जेव्हा आपण पाहाल की शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड लेवल वाढला जात आहे त्यावेळी शरीराची ऍसिडिटी वाढली जाते. जेव्हा कार्बन डायऑक्साईड लेवल वाढला जातो ऑटोमॅटिक रक्तातून जो मेसेज ब्रेन पर्यंत पोहोचतो. ब्रेनमध्ये ब्रिथिंग कंट्रोल सेंटर्स असतात, श्वास नियंत्रित करणारे सेंटर्स असतात. या सेंटर्समध्ये जसा मेसेज पोहोचतो की शरीरातील कार्बन डायऑक्साईड लेवल वाढलेला आहे, ऑक्सिजन लेवल कमी झालेला आहे, तो मेसेज जातो आपल्या जशा आपण या मसल्स पाहिल्या, बरकड्यांच्या ज्या मसल्स आहेत किंवा डायफ्राम जो आहे त्या मसल्सना तो मेसेज जातो, नर्व्सद्वारे नसाद्वारे तो मेसेज जातो आणि त्या मसल्सची ऍक्टिव्हिटी केली जाते. जसं की आपल्याला धाप लागते याचा अर्थ काय? त्या मसल्सला मेसेज आलेला असतो, आपण आपली हालचाल व्हायला लागते. त्या हालचालमधून फुफ्फुस आकुंचित होतात, टाईट रिलॅक्स होतात, आकुंचित होतात, टाईट होतात, ज्यातून जास्तीत जास्त श्वास घेतला जातो. पुन्हा पाहाल की आपण श्वसन संस्था नियंत्रित होत आहे. तर अशा पद्धतीने ही श्वसन संस्था नियंत्रित केली जाते. ही निसर्गाची एक सुंदर व्यवस्था आहे. दीर्घ श्वास आपण घेतो, दीर्घ श्वास होतो, हे ऐच्छिक पद्धतीने होतं, पण नेहमी श्वास चालूच राहत असतो. जन्माला आल्यापासून शेवटचा श्वास घेऊपर्यंत ही श्वसन संस्था स्वयंचलित पद्धतीनं कार्य करत असते. ही एक निसर्गाची सुंदर व्यवस्था आहे. तर ओव्हरऑल आपण पाहाल की श्वसन संस्था याचे फंक्शन्स काय आहेत. ओव्हरऑल आपण सगळं पाहिलं तर श्वसन संस्थेचा परिणाम जो आहे आपल्या पूर्ण शरीरावर होत असतो. जसं की आपण सर्वात महत्वाचं आहे श्वसन संस्था जी आहे, फुफ्फुस जी आहेत, शरीराला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. आज पाहत असाल की आज मशीन असे तयार होत आहेत, तयार झालेले पण आहेत, पण निसर्गाने हे मशीन ऑलरेडी तयार केलेलं आहे. हवेतील ऑक्सिजन घेतला जातो आणि तो ऑक्सिजन फिल्टर करून आपल्या रक्तामार्फत पूर्ण पेशींपर्यंत पोहोचवला जातो. तर हे पहिलं फंक्शन आहे, पूर्ण शरीराला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं. कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणं का गरजेचं आहे? कारण याच्यामुळे शरीराचा जो पीएच आहे तो मेंटेन करण्यासाठी मदत होतो. पीएच याचा शरीराची जी ऍसिडिटी आहे, शरीर हे अल्कलाईन स्वभावाचं असतं, अंमलारी स्वभावाचं असतं. या अंमलारी स्वभावामध्ये राहणं गरजेचं आहे. तर अंमलारी स्वभावामध्ये राहत नसेल तर शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढला जातो. हा स्ट्रेस शरीरामध्ये इन्फ्लामेशन निर्माण करतो, प्रतिकारशक्ती कमी करतो. इन्फ्लामेशन कंटिन्युअसली राहत असेल, जलन कंटिन्युअसली राहत असेल तर त्याचं रूपांतर क्रोनिक आजारामध्ये व्हायला लागतं. तर ही बेसिक सुरुवात आहे. शरीरामध्ये काही फ्री रॅडिकल्स निर्माण होत असतात, तर त्यांना किल करण्यासाठी शरीरामध्ये योग्य मात्रामध्ये ऑक्सिजन जाणं गरजेचं असतं. मस्क्युलर ऍक्टिव्हर शरीरामध्ये ज्या पूर्ण मसल्स आहेत, पायाच्या मसल्स आहेत, छातीच्या मसल्स आहेत, पोटाच्या आहेत किंवा बॅक मसल्स आहेत, या बॅक मसल्सवर सुद्धा या श्वसन संस्थेचा परिणाम होत असतो. जितका आपण दीर्घ श्वास घेतो तितकी आपली मस्क्युलर ऍक्टिव्हिटी वाढली जात असते. व्यायामादरम्यान आपण पाहाल जितका आपण दीर्घ श्वास घेतो त्याच्यामुळे शरीराची जी मस्क्युलर ऍक्टिव्हिटी आहे ती वाढली जात असते. नाकामध्ये काही सेन्सर्स बसवलेले असतात, हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. सेन्सर किंवा ज्याला आपण रिसेप्टर असं म्हणतात, ज्याच्या मदतीने आपण श्वास घेतला जातो. आपण पाहाल की कोरोनासारख्या इन्फेक्शनमध्ये काही लोकांचे सेन्सर्स बंद पडतात. जे योग्य पद्धतीने प्राणायाम करतात, श्वसन संस्था स्वच्छ ठेवतात, ते पाहाल की त्यांचे रिसेप्टर हे सेन्सर सुद्धा योग्य पद्धतीने कार्य करत आहेत. नाकातून किंवा मुखातून जी हवा येते त्या हवा गळ्यामध्ये आवाज निर्माण करण्यासाठी मदत करत असतात. जसं जसं आपण श्वास घेतो तसं शरीरातील अशुद्ध रक्त जे आहे ते हृदयाकडे येत असतं. आपण पाहाल की हृदय जे आहे एक पंप आहे, या पंपच्या माध्यमातून शरीराला रक्त पाठवण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर शरीरामध्ये 2 प्रकारचे रक्त आहेत, एक अशुद्ध रक्त राहतं, एक शुद्ध रक्त राहतं. शुद्ध रक्त जे आहे ते आर्टरीच्या माध्यमातून पूर्ण शरीराला जात असतं. अशुद्ध रक्त जे आहे ज्या पेशींमधून किंवा टिश्यूमधून ते अशुद्ध रक्त व्हिनस या वेसल्स मार्फत या पाईप मार्फत ते हृदयाकडे आणलं जातं. ते हृदयाकडे आणण्यासाठी हा जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा अशुद्ध रक्त त्या अशुद्ध रक्ताच्या वाहिन्या आहेत त्यांना आकुंचित करतं. ते आकुंचित केल्यामुळे ते रक्त हृदयाकडे येते. ते हृदयामार्फत ते फुफ्फुसामध्ये पाठवलं जातं. फुफ्फुसामध्ये त्याची शुद्धी होते. आपण पाहिलं फुफ्फुसामध्ये गॅसेस एक्सचेंज होतात. कार्बन डायऑक्साईड अशुद्ध रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि असं शुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे येतं आणि हृदयामार्फत ते पूर्ण शरीराला पाठवलं जात असतं. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जितका आपण दीर्घ श्वास घेतो तितकं शरीर शुद्धीसाठी ते मदत करत असतं. आपण पाहाल की नाकापासून आपल्या फुफ्फुसापर्यंतचा भाग जो आहे तो मोकळा राहत असतो. हेल्दी पर्सन मध्ये नाकापासून जो फुफ्फुसापर्यंत पाईप गेलेले आहे त्या फुफ्फुसाचा भाग जो आहे तो मोकळा राहत असतो. तर ज्याच्यामध्ये नाकामध्ये केस असतात किंवा गळ्यामध्ये श्वसन नलिकेमध्ये चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. तर हा चिकट पदार्थ जो आहे आपला प्रतिकार शक्तीचा भाग आहे.
निसर्गाने ही व्यवस्था केलेली आहे. बाहेरून कोणताही घटक येत असेल, शरीरामध्ये जो घटक नाहीये तो बाहेरून जर येत असेल तर त्याला तिथल्या तिथे किल करण्याचा प्रयत्न केला जातो. जसं त्वचेच्या मार्फत येत असेल तर त्वचेच्या मार्फत जो घाम बाहेर पडतो त्यातून येणारे जे व्हायरस आहेत, बॅक्टेरिया, त्याला किल करण्याचा प्रयत्न केला जातो. नाकामध्ये किंवा गळ्यामध्ये, श्वसन नलिकेमध्ये तो व्हायरस एंट्री करत असेल, बॅक्टेरिया एंट्री करत असेल तर त्याच्यामध्ये म्युकस सिक्रेशन्स होतात, चिकट पदार्थ बाहेर पडतो आणि तो चिकट पदार्थ त्या व्हायरसला किल करण्याचा प्रयत्न करत असतो. हा आपल्या प्रतिकारशक्तीचा पहिला भाग येतो, ज्याला फर्स्ट लाईन डिफेन्स असं म्हटलं जातं. तर हा सुद्धा एक श्वसन संस्थेचं कार्य आहे. फुफ्फुसाच्या श्वसनासाठी काही सहायकारी मसल्स मदत करत असतात. जसं की आपण पाहिलं, डायफ्रॅम जो आहे, डायफ्रॅम जो शरीराला 2 भागामध्ये डिवाइड करतो. डायफ्रॅम जी आहे ही पोटाची मध्य भागावरची जी मसल्स आहे, जी आडवी मसल्स असते, श्वास घेण्यासाठी, श्वास सोडण्यासाठी मदत करत असते. तर याच्या खाली पोटाचे ऑर्गन्स राहतात आणि याच्यावर जे आहे फुफ्फुस आणि आपलं हृदय राहत असतं. तर ही मसल्स जितकी मजबूत असते ती श्वास घेण्यासाठी सुद्धा, श्वास सोडण्यासाठी सुद्धा मदत करत असते आणि सोबत याचं प्रेशर पोटावर येत असल्यामुळे पोट साफ करण्यासाठी सुद्धा मदत करत असते. काही लोकांना पाहाल की कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे त्यांना जास्त वेळ पोट साफ करण्यासाठी बाथरूममध्ये बसावं लागत असतं. तर अशा वेळी प्रेशर लावावं लागतं. तर प्रेशर लावण्यासाठी कोणत्या मसलची मदत होत असते? या डायफ्रॅमची मदत होत असते. आणि डायफ्रॅम आपल्या योग प्राणायामातून ही मजबूत करण्याचं काम केलं जात असतं. तर अशा पद्धतीने ही श्वसन संस्थेची कार्ये आपण या सेशनमध्ये पाहिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत कफ होण्याची कारणे काय आहेत व त्याचे उपाय काय आहेत. तर पाहाल की 2 प्रकारचे आजार आहेत. एक जो आजार आहे ज्याला अॅक्यूट आजार म्हटलं जातं, दुसरा जो आजार आहे त्याला क्रोनिक आजार म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण का समजून घेत आहोत? आपली जागरूकता वाढावी या उद्देशाने आपण समजून घेत आहोत. जेव्हा आपल्याला आजार होण्याची पहिली अवस्था येते, आपल्याला सुरुवातीला शरीर काही संकेत देत असतं की शरीर आपली आजाराच्या दिशेनं जात आहे. पहिल्या स्टेपला जर आपली जागरूकता राहिली, हे जर आपल्याला समजलं असेल तर पहिल्या स्टेपला ती जागरूकता राहते आणि तिथून आपण त्याला योग निसर्गोपचार पद्धतीने रिव्हर्स करू शकतो. बिना गोळ्या औषधाचं सुद्धा स्वस्थ जीवन जगू शकतो. या उद्देशाने आपण हे रचना आणि त्याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे 2 जे आजार आहेत, अॅक्यूट डिसीज ज्याला तीव्र आजार म्हणतात. तीव्र आजार म्हणजे जे आजार कालावधीसाठी राहत असतात. जसं काही इन्फेक्शन होतं, ताप येतो, सर्दी येतो, खोकला येतो. तो आजार जो आहे तो मॅक्झिमम 10 दिवस, 20 दिवस, मॅक्झिमम 1 महिना या कालावधीमध्ये राहण्याचा, कमी कालावधीमध्ये राहण्याचा तीव्र पद्धतीने येतो, तीव्र पद्धतीनं बरा होतो. त्यानंतर काही जुनाट आजार आहेत. कृपया ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी कृपया आपला माईक ऑफ करावा. जुनाट आजार जे आहेत, जे दीर्घकालासाठी राहत असतात, जे हळूहळू पद्धतीने शरीरामध्ये डेव्हलप होतात, सायलेंटली पद्धतीने शरीरामध्ये निर्माण होतात. जसं बीपी आहे, शुगर आहे. हा बीपी शुगर काही अचानक होत नसतो. वर्षानुवर्षे चुकीची लाईफस्टाईल झाल्यामुळे हा आजार होत असतो. तर अशा आजारांना जुनाट आजार असं म्हटलं जातं. तर अॅक्यूट डिसीज आहे, त्याची कारण काय राहतात? जसं की आपण पहा, इन्फेक्शनमुळे मॅक्सिमम अॅक्यूट डिसीज होत असतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन असू दे किंवा व्हायरल इन्फेक्शन असू दे, फंगल इन्फेक्शन असू दे, जसं टीबी होतो, निमोनिया होतो, मम्स होतात, मिझल्स होतात किंवा तर अशा याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते इम्युनिटीचा पार्ट राहत असतो. अॅक्यूट डिसीज मध्ये इम्युनिटीचा पार्ट राहत असतो. या इम्युनिटी म्हणजे काय असतं हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर हे जे तीव्र आजार जे होतात, अॅक्यूट डिसीज होतात, त्याचं एक्झामिनेशन आपण पाहाल की तुमकीचं एक्झामिनेशन केलं जातं किंवा एक्सरे काढला जातो किंवा ब्लड टेस्टच्या माध्यमातून याचं डायग्नोस करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपण पाहिलं की नॅचरल रिस्पॉन्स जो आहे, शरीरामध्ये जेव्हा खोकला होतो किंवा म्युकस प्रोडक्शन होतात, हा नॅचरल रिस्पॉन्स असतो. शरीर तयार झालेले जे काही बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत शरीरामध्ये आलेले, त्यांना बाहेर फेकण्यासाठी शरीर या पद्धतीनं कफ रिफ्लेक्स देत असतं. क्रोनिक डिसीज आपण पाहाल, क्रोनिक डिसीज ज्याच्यामध्ये आपण दमा होतो, काही लोकांना सीओपीडी होते, ब्रॉन्कायटिस, ॲलर्जी किंवा लंग कॅन्सर होतो. हा काही एका दिवसात होत नसतो. वर्षानुवर्ष ही जी कारणं आहेत, वर्षानुवर्ष धूम्रपान होणं, हवा प्रदूषणामध्ये राहणं, इन्फेक्शन, कंटिन्युअस इन्फेक्शन राहत असेल तर त्याचा परिणाम सुद्धा ते क्रोनिक डिसीज मध्ये रूपांतरित होतं. धूळ, रासायनिक गॅसेसचा संपर्क, काही लोक जे असतात जे खाणीमध्ये काम करत असतात किंवा अशा ठिकाणी काम करत असतात, कारखान्यामध्ये काम करत असतात, अशा ठिकाणी सुद्धा त्यांचा रासायनिक गॅसेसचा संपर्क कंटिन्युअस राहत असतो आणि तो जर गॅसेस आपल्या श्वसन नलिकेमार्फत अन्नापर्यंत पोहोचत, आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत असेल तर त्याचा परिणाम क्रोनिक डिसीज होण्यासाठी होत असतो. जेनेटिक फॅक्टरमुळे सुद्धा होत असतो. वडिलोपार्जित आजारामुळे सुद्धा क्रोनिक डिसीज होतात, जुनाट आजार होतात. ॲलर्जीमुळे होतो, खराब आहार व जीवनशैलीमुळे हे अशा प्रकारचे आजार होत असतात. प्रतिकारशक्तीमध्ये आपण पाहाल की प्रतिकारशक्तीमध्ये हे 3 पार्ट असतात. प्रतिकारशक्तीचा या अॅक्यूट डिसीजमध्ये जे इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल राहतो. जसे की व्हायरस आत शिरतो, तो व्हायरस आत शिरण्यासाठी 3 प्रकारच्या डिफेन्स मेकॅनिझम असतात. जसं आपण पाहाल की भारतामध्ये सुद्धा 3 डिफेन्स मेकॅनिझम आहेत. एक वायुसेना राहते, एक भूदल सेना राहते, एक समुद्रमार्गी एक सेना राहते. ही सेना शत्रूंना मारण्यासाठी प्रयत्न करते, शत्रू आत येऊ नये यासाठी प्रयत्न करते. त्याच पद्धतीने शरीरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या 3 डिफेन्स मेकॅनिझम राहतात. तर 3 डिफेन्स मेकॅनिझम ज्याच्यामध्ये फर्स्ट लाईन जी डिफेन्स आहे, ज्याच्यामध्ये त्वचा येते, त्वचेच्या माध्यमातून जो घाम बाहेर पडतो किंवा त्वचेचे केस राहतात त्याच्यामध्ये येणारा जो व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलं जातं. आपण पाहिलं नाकामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा आपल्या अन्ननलिकेमध्ये म्युकस सिक्रेशन्स होत असतात. तर हे म्युकस सिक्रेशनद्वारे जे व्हायरस, बॅक्टेरिया, जे व्हायरल घटक येत असतात त्यांना तिथल्या तिथे किल करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून ते पुढच्या महत्त्वाच्या ऑर्गन पर्यंत पोहोचू नये. त्याच्यानंतर जी दुसरी जी आहे, सेकंड लाईन डिफेन्स जे आहे, ज्याला इनेट इम्युनिटी असं म्हटलं जातं. इनेट इम्युनिटी ज्याच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये ज्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत किंवा काही नॅचरल किलर सेल्स असतात, मास्ट सेल्स असतात, या मास्ट सेल्स काम करायला लागतात. जेव्हा व्हायरस ही फर्स्ट लाईन डिफेन्स क्रॉस करून दुसऱ्या पेशीपर्यंत पोहोचतो, त्या दुसऱ्या पेशीमध्ये ह्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या डब्ल्यूबीसी जे आहेत किंवा नॅचरल किलर सेल जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात, त्यांच्यापर्यंत हा व्हायरस पोहोचतो. मग व्हायरस किंवा बॅक्टेरियाला किल करण्यासाठी त्या डायरेक्टली त्याला एंगल्फ करतात, गिळतात डायरेक्टली आणि गिळून तिथल्या त्याला किल करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये सुद्धा व्हायरसची संख्या जास्त असेल, याच्यामध्ये सुद्धा तो कव्हर होत नसेल,
तर ह्या आपण पाहाल की याच्यामध्ये माणसाला ताप येतो, सर्दी खोकला वाढतो, तर याच्यामध्ये या पांढऱ्या पेशी वगैरे वाढल्या जातात किंवा कमी होत जातात. तर शरीरामध्ये अशा प्रकारचं फायटिंग चाललेलं असतं. रक्तामध्ये ज्या पेशी आहेत, या पेशी त्या येणाऱ्या व्हायरसला, बॅक्टेरियाला मारण्याचा प्रयत्न करत असतात. तिथून सुद्धा व्हायरस क्रॉस होत असेल तर तिसऱ्या जी मेकॅनिझम आहे, ज्याला थर्ड लाईन डिफेन्स असं म्हटलं जातं, या थर्ड लाईन डिफेन्समध्ये शरीरामध्ये असणाऱ्या ज्या बी सेल्स आहेत, टी सेल्स ज्या आहेत, ह्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार करतं. शरीर स्वतःहून काही अँटीबॉडीज तयार करतं. त्याला करण्यासाठी काही कालावधी जातो. जसं व्हायरस जो आहे किंवा बॅक्टेरिया जो आहे, ज्याच्यामध्ये आरएनए असतो, डीएनए असतो, त्याची इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते. कोणतं इन्फॉर्मेशन कॉपी केल्यानंतर शरीर स्वतःहून त्याच पद्धतीने त्याच्या व्हर्सेस अँटीबॉडीज तयार करतं आणि त्या अँटीबॉडीच्या माध्यमातून त्या व्हायरसला किल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीने आपली इम्युनिटी काम करत असते. हे डीप लेवलवर पण झालं. आपण वरवरची कारणं पाहाल, जी आपल्या हातात आहेत, जी आपण कंट्रोल करू शकलो, तर कफ होण्यापासून आपण स्वतःला वाचू शकतो. तर शरीरामध्ये आपण पाहाल 3 प्रकारचे दोष राहतात. वात आहे, पित्त आहे, कफ आहे. तर शरीरामध्ये कफची सुद्धा आवश्यकता असते. संतुलित मात्रामध्ये हा कफ राहणं आवश्यक असतो. तर शरीरामध्ये जी अतिरिक्त उष्णता निर्माण होत असते, ही अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी ही कफची आवश्यकता असते. आणि हा कफ दूषित केव्हा होतो? जेव्हा आपण आहारामध्ये पांढऱ्या पदार्थांचं सेवन करतो, जसं की आंबट ताक आहे, दही आहे, दुधाचे पदार्थ आहेत, मैदा आहे, तूप आहे. हे पदार्थ खायचे नाहीयेत असं नाहीये, पण जेव्हा शरीरामध्ये आपला कफ दूषित व्हायला लागतो, अशा वेळेस मात्र हे पदार्थ आपल्याला कमीत कमी खाणं किंवा अवॉइड करणं गरजेचं असतं. अति तळलेले पदार्थ खाणं, अति तिखट पदार्थ, आंबट पदार्थ, थंड पदार्थ, आईस्क्रीम सारखे फ्रीजमधले पदार्थ, थंड वातावरणात राहणं. काही लोकांना एसीचा जास्त वापर करण्याची सवय असते. कंटिन्यूअस एसीचा जास्त वापर करत असाल तर पाहाल की त्याचा श्वसन संस्थेवर परिणाम होतो, कफ वाढण्यासाठी परिणाम होतो. व्यायामाचा अभाव, व्यायाम का असणं आपण पाहिलेलं आहे. या ज्या श्वसन संस्थेच्या मसल्स आहेत, त्या मसल्सची ऍक्टिव्हिटी नेहमी मजबूत राहण्यासाठी, फुफ्फुसाचा जो भाग आहे तो मजबूत राहण्यासाठी व्यायाम कंटिन्यूअस असणं गरजेचं आहे. व्यायामाचा अभाव असेल, स्थूलपणा असेल, तर शरीरामध्ये कफ राहत असतो. दिवसा जास्त वेळ झोपण्यामुळे सुद्धा हा कफ जो आहे तो दूषित व्हायला लागतो. तर हा कफ दूषित होतो हे आपल्याला कसं समजायला हवं? सुरुवातीच्या भागामध्ये आपल्या शरीरामध्ये जर अवेअरनेस असेल तर आपण पाहाल की अंग जड व्हायला लागतं. तोंडामध्ये जी लाळ आहे ती लाळ वाढते. अ, शरीर इच्छितं की जो म्युकस होते तो म्युकस बाहेर पडावा, या उद्देशाने शरीरामध्ये लाळ वाढली जाते. कमजोरी जाणवते, सुस्त जाणवतं, आळस जाणवतो, खोकला येतो, साधारण सर्दी व्हायला सुरुवात होते, शिंका भरपूर यायला लागतात, थंडी जाणवायला लागते. तर ही जी कफ दोष असंतुलित होत आहे, ही सुरुवातीची लक्षणं आहेत. या कालामध्येच आपण जर अवेअर झालो, तर योग निसर्गोपचाराच्या पद्धतीनं, प्राणायामाच्या मदतीनं या कालावधीमध्ये जर आपण एक 3 दिवसाचा योग पद्धतीचा आहार घेतला, योग प्राणायाम योग्य पद्धतीने केलं, सात्विक आहार घेतला किंवा काही हर्बल मेडिसिन, आयुर्वेदिक औषधं वगैरे घेतली, तर या कालावधीमध्ये येणारी जी पुढची अवस्था आहे, मग ती क्रोनिक डिसीजची असू दे, जुनाट आजारांची असू दे किंवा अॅक्यूट डिसीजची असू दे, हे इन्फेक्शन वाढणार आहे. या वाढण्याच्या अगोदरच जी सुरुवातीची अवस्था आहे, या अवस्थेमध्येच आपण योग प्राणायाम, निसर्गोपचार या पद्धतीचा जर अनुभव घेतला, तर याच्या मदतीनं आपण स्वतःला स्वस्थ ठेवू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की योग्य पद्धतीनं योग निसर्गोपचार कसा करावा, या योग निसर्गोपचाराच्या पद्धतीनं आपली जागरूकता कशी वाढावी, क्रोनिक डिसीज जे जुनाट आजार होतात किंवा अॅक्यूट डिसीज जे तीव्र आजार होतात, हे होण्यापूर्वीच आपली सजगता कशी वाढावी आणि जे इन्फेक्शन आपल्याला हे जे परिणाम जाणवत आहेत, अंग जड होणं किंवा साधारण सर्दी येणं, शिंका येणं, खोकला येणं, हे आपण कसं रिव्हर्स करू शकतो, हे आपण उद्याच्या सेशनमध्ये समजून घेणार आहोत. तर आजचा सेशन हा आपल्याकडे वेळ जो आहे तो फक्त 40 मिनिटाचा सेशन आहे. 40 मिनिटाच्या सेशनमुळे आपण आजच्या सेशनमध्ये आपली श्वसन संस्थेची रचना कशी आहे हे पाहिलेलं आहे. ज्याच्यामध्ये या एक्सपिरेटरी, इन्स्पिरेटरी मसल्स आपल्याला श्वास घेण्यासाठी, श्वास सोडण्यासाठी मदत करत असतात. दिवसभरामध्ये 8 ते 10 लिटर हवा आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यासाठी दीर्घ श्वास घेणं गरजेचं आहे. आपण पचन संस्थेची कार्य पाहिली, कफ होण्याची कारणे पाहिली, अॅक्यूट डिसीज आहेत जे इन्फेक्शनमुळे होत असतात. ज्याच्यामध्ये इम्युनिटीचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. क्रोनिक डिसीज जे आहेत, जे दूषित हवा, धूम्रपान, इन्फेक्शन, रासायनिक ॲसिडचा संपर्क, जेनेटिक फॅक्टर, ॲलर्जी राहिल्यामुळे किंवा खराब जीवनशैलीमुळे जुनाट आजार होत असतात. इम्युनिटी पाहिली आपण, फर्स्ट लाईन डिफेन्स, सेकंड लाईन डिफेन्स आणि थर्ड लाईन डिफेन्स राहत असते. ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती मजबूत होते. याचा अर्थ काय आहे? या अँटीबॉडीचं प्रोडक्शन आपलं वाढलेलं असतं. या आपल्या ज्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी ज्या आहेत, यांचं प्रमाण वाढलेलं असतं. तर आजचा सेशन हा आपण इथेच एंड करत आहोत. आपण सर्वांनी ही जी मला संधी दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. वेळ कमी असल्यामुळे आपण इथं आपल्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊ शकत नाहीये. उद्याच्या सेशनमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू की इंटरॅक्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपले जे प्रश्न असतील जरूर आपल्या माझ्या पर्सनल नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकताय. उद्या सकाळी पुन्हा एकदा आपण 7 वाजता भेटू. उद्याच्या सेशनमध्ये आपण निसर्गोपचाराच्या मदतीनं कसं आपण आपली श्वसन संस्था मजबूत करू शकतो याचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा सकाळी 7 वाजता भेटू. धन्यवाद.